गावांमध्ये वेगवेगळी केंद्र उभी केली जाणार आहेत, मग औद्योगिक असतील किंवा कृषी केंद्र असतील. आणि त्यामुळे मुख्यतः महाराष्ट्र हा शेती मधून महाराष्ट्राला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळतं. शेतमालाच्या विक्रीसाठी या महामार्गाची सगळ्यात जास्त आपल्याला सोय होणार आहे, त्याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर जे इंडस्ट्रीयल वेगवेगळे झोन आहेत महाराष्ट्रातले, ते इंडस्ट्रीयल झोन आताचे असतील किंवा भविष्यातले जे प्लॅन केलेले असतील त्यांच्या देखील समृद्धीसाठी, त्यांच्या देखील येणाऱ्या विकासासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. शेतमालाची वाहतूक आणि त्याच्याबरोबरच औद्योगिक वाहतुकीसाठी हा महामार्ग उपयुक्त असल्यामुळे आणि जे रोजचे प्रवास करणारा मुंबई ते नागपूर हा जो काही प्रवासीचा वर्ग आहे त्यांच्यासाठी आता 16 ते 17 तास लागतात नागपूरमधून मुंबईला येण्यासाठी किंवा मुंबईमधून नागपूरला जाण्यासाठी. तर त्यांचा वेळ जो आहे तो सगळ्यात कमी त्यांना लागणार आहे आणि केवळ 8 ते 9 तास असा दावा केलेला आहे MSRDCने की केवळ 8 ते 9 तासामध्ये 4 चाकी लहान जी वाहनं आहेत त्यांना थेट प्रवास करता येईल त्या समृद्धी महामार्गातून. त्यामुळे 2 राजधान्या मुंबई आणि नागपूर जोडण्याचं काम हा महामार्ग करतोय आणि त्याच्यासाठी या महामार्गाला 55,000 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आलेला होता आणि या 55,000 कोटी रुपयांच्या बदल्यात आपल्याला टोल द्यावा लागणार आहे. एका किलोमीटरचा टोलचा जो रेट आहे तो 2.06 रुपये इतका हा रेट आहे. त्यामुळे एकूण जर आपण विचार करता तर 1444 रुपये आपल्याला एकूण या महामार्गावरून प्रवास करताना टोल द्यावा लागणार आहे. आणि ही किंमत जर आपण वेळेच्या हिशोबाने जर बघितली तर खरं म्हणजे ती कमी किंमत आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सुखद प्रवास करता येणार आहे, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे खरंच हा महाराष्ट्राची भाग्यरेखा का ओळखला जातो, कारण की भविष्यामध्ये ज्यावेळी मुंबई नागपूर हा प्रवास करायचा असेल तर आताच्या महामार्गावरून प्रवास करायच्या ऐवजी समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा झाला आपल्याला जास्तीत जास्त अंतर हे कमीत कमी वेळेमध्ये गाठता येणार आहे. म्हणून या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेखा आणि या समृद्धी महामार्गाला देखील महाराष्ट्राची भाग्यरेखा समजतात. अक्षय, शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा त्याचा आज लोकार्पण झालाय, पण जसं आपण सकाळपासून सांगतोय की हाच टप्पा सगळ्यात जास्त आव्हानात्मक होता या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी. काय आव्हानं होती आणि कशा पद्धतीनं ती आव्हानांवर मात करत पुढे मार्ग शोधला गेला? एक सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे इगतपुरीच्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमधून आपण या बोगद्यात शिरतो ते थेट आपण ठाणे जिल्ह्यामध्ये बाहेर पडतो. तितकं सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 2 जिल्ह्यांना 8 किलोमीटरच्या एका बोगद्याने जोडण्यात आलेला आहे आणि हे जे 8 किलोमीटर आहे ते साधा रस्ता नाहीये, तर हा पूर्णतः सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून पर्वत रांगांमधून कापून त्यांना भेदून केलेला हा रस्ता आहे. त्यामुळे 2 महत्वाचे बोगदे या ठिकाणी आहेत, दुहेरी बोगदे आहेत आणि हा संपूर्ण देशातला सगळ्यात रुंद 17.2 मीटरचा इतक्या सगळ्यात रुंद असलेला हा बोगदा आहे. सगळ्यात जास्त लांबीचा महाराष्ट्रातला हा रस्ता आहे आणि इतकंच नाही, हा बोगदा ज्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात संपतो त्या ठिकाणी देखील सपाट रस्ता नाहीये, तर त्याच्या पुढे 940 मीटरचा एक वायाडक्ट आहे, म्हणजेच एक पूल आहे. अशा प्रकारे अतिशय जास्त किचकट अशा भागामधून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून जाणारा हा शेवटचा टप्पा आहे. या 13 किलोमीटरच्या पॅकेज 14 आणि पॅकेज 15 आणि पॅकेज 16 मध्ये शेवटचा टप्पा जो आंबेचा आहे तो थोडासा सोपा होता बांधण्यासाठी. मात्र शहापूर आणि हा जो वासदाचा भाग आहे या सगळ्या भागांमध्ये वायडक्ट जे बांधलेले आहेत ते सगळ्यात उंच म्हणजे 84 मीटरचा एक पिलर आहे या वायडक्टला. इतकी जवळपास 20 माळ्याची बिल्डिंग या ठिकाणी आपण विचार केला तर एका 20 माळ्याच्या बिल्डिंगच्या वरून हा पूल जाईल, इतक्या उंचीचा हा पूल सध्या आहे. आणि ज्यावेळी या पुलांची निर्मिती करायची होती त्यावेळी तिथे कोणताही सरळ रस्ता नव्हता, तिथे कोणताही येणारा असा साधा रस्ता उपलब्ध नसल्यामुळे नवीन रस्ते बांधावे लागले. ते रस्ते बांधून या प्लॅनिंगच्या ठिकाणी सामान आणावं लागलं, वाहनं आणावी लागली, यंत्रसामुग्री आणावी लागली आणि ती आणल्याच्या नंतर इथे निर्माणाचं काम सुरू झालं. या डोंगरदऱ्यांमधून नदी प्रवाह इथे असतो, इथे प्रचंड पाऊस पडतो आणि या सगळ्या अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये इथे काम केलं गेलं आणि ते काम आज पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात शेवटी या टप्प्याचं उद्घाटन झालं, कारण की अतिशय किचकट असं हे काम होतं, अवघड असं काम होतं. सह्याद्रीचे जे डोंगर रांगा आहेत कुठे खडक लागतो, कुठे माती लागते, कुठे
चिखल लागतो आणि या सगळ्या भागांमधून एखाद्या प्रकल्पाची निर्मिती करणं हे अवघड असतं. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 2 किलोमीटरवर वेगळं सिमेंटचं मिश्रण त्या ठिकाणी वापरावं लागलं. इतक्या बारीकाईने हे काम केलेलं आहे. त्यामुळे हा जो भाग होता तो अवघड होता आणि त्याचं लोकार्पण आज होतं आहे. आणि त्यामुळे ज्या कंपन्यांनी हे काम केलं, ज्या कॉन्ट्रॅक्टरचं हे काम केलं, त्यांचं देखील आज सत्कार केलं जाणार आहे. पण तितकंच काम होतं जे अभियांत्रिकी जे इंजिनियर त्या ठिकाणी काम करत होते दिवसरात्र, त्यांची ही खरंच त्यांचे प्रयत्न जे आहेत त्या पूर्ण झाले आणि अतिशय सुरक्षित असा रस्ता हा बांधला गेलेला आहे. आता हा जो बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये युरोपियन तंत्रज्ञान स्काडा नावाचं एक तंत्रज्ञान आहे युरोपातलं. ते स्वित्झर्लंड जो देश डोंगर रांगांसाठी प्रसिद्ध आहे, ज्या स्वित्झर्लंड देशामध्ये सगळ्यात लांबीचे बोगदे आहेत त्या स्वित्झर्लंड देशामधून स्काडा नावाचं तंत्रज्ञान आणलं गेलं आणि ते तंत्रज्ञान या बोगद्यामध्ये वापरले आहे जेणेकरून त्यातली लाईटिंग सिस्टीम असेल, सिग्नलिंग सिस्टीम असेल, जी ट्रॅफिक अनाउन्समेंट सिस्टीम आहे, व्हेंटिलेशन सिस्टीम आहे, त्या सगळ्या सिस्टीम या स्काडा तंत्रज्ञानाने एकाच ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे एक इंटिग्रेटेड असं तंत्रज्ञान इथे वापरलेलं आहे आणि दोन्ही बोगदे ते इंटिग्रेटेड स्काडा तंत्रज्ञानाने जोडण्यात आलेले आहेत. एक खासियत आहे या तंत्रज्ञानाची की म्हणजे त्या बोगद्यामध्ये ज्या लाईट सिस्टीम आहे ती कधीच जाणार नाही अशी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. हे दोन्ही बोगदे एकमेकांना 250 मीटर अंतरावर एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे एका बोगद्यामध्ये जर अपघात झाला, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तरी देखील दुसऱ्या बोगद्यामध्ये ताबडतोब वाहनांना वळवण्यात येऊ शकतं. अशा प्रकारचे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही व्हेंटिलेशन सिस्टीम आहे, त्या व्हेंटिलेशन सिस्टीम मध्ये एक इंटिग्रेशन ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सेन्सर लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे एक सेन्सर बेस्ड अशी एकाला इकडनं रंगकाम दिलं होतं, एकाला तिकडनं दिलं होतं. त्या प्लेअरवर दोघांचं भांडण झालं. हा कोणाचा मध्ये वापरण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सुरक्षित प्रकारे हे बोगदे जे निर्माण केले त्यातून आता जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांचे देखील सुरक्षिततेचा विचार या ठिकाणी करून ते बोगदे तयार केलेले आहेत. त्या प्रकारे हा अतिशय अवघड टप्पा आज विसर्जित केला जातो. बरोबर आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आणि जसं अक्षय तू सांगितलंस की व्यावसायिक आणि आर्थिक वृद्धीसाठी हा महामार्ग एकदम पहले वेळेस तुमच्या हातात स्टीरिंग होता, आज शिंदे सरांच्या वो बोल रहे कि हम नीचे खड़े ओके स्टीरिंग वरती सगळे गाडी काय म्हणाल? गाड़ी काढायला सांगितलं. अरे आम्ही तिघही एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका. 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही. खाली म्हणतात आपल्याला तर आम्ही तिघही उत्तम ड्रायव्हर आहोत आणि आम्ही तिघं मिळून गाडी चालवतोय असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. ज्यावेळी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं होतं त्यावेळी टेस्ट ड्राईव्ह घेत असताना स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये होतं. त्यावेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि आता ज्यावेळी शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण समृद्धी महामार्गाचं होतंय तेव्हा स्टेअरिंग होतं एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये आणि सध्या ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग आणि तो MSRDC या खात्याकडे होता. एकनाथ शिंदे यांचा देखील हा एक खूप मोठा ड्रीम प्रोजेक्ट मानला गेला होता आणि त्याच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे या तीनही नेत्यांच्या चेहऱ्यावर आज एक आनंदाची लकेर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जाऊयात, अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, स्टेअरिंग कोणाच्या हातात हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5-6 वर्षांपासून खूप जास्त चर्चेमध्ये आहे. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या टप्प्याच्या वेळी स्टेअरिंग हातात ठेवणं आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये स्टेअरिंग असणं सूचक का मानलं जात आहे? अतिशय सूचक आहे हे, कारण की दोन्ही वेळी जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ज्यावेळी झालं त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या हातामध्ये राज्याचं स्टेअरिंग होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं होतं, त्यांना एक मान दिला होता आणि त्यांना बाजूला बसवलं होतं, स्वतः ते गाडी चालवत होते. पण कोस्टल रोडचं ज्यावेळी ओपनिंग होतं त्यावेळी देखील अशाच प्रकारे आपल्याला दिसायला मिळालं होतं. देवेंद्र फडणवीस हे गाडी चालवत होते आणि बाजूला एकनाथ शिंदे बसले होते. त्यावेळी देखील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. मात्र आज ज्यावेळी मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत त्यावेळी एक समन्वय या दोन नेत्यांमध्ये आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातलं जे स्टेअरिंग आहे, महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्टेअरिंग आहे ते चांगल्या हातांमध्ये आहे आणि आम्ही तिघं देखील
ते एकानंतर एक आम्ही ते वापरतोय आणि महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जातोय हे दाखवण्यासाठी एक प्रकारे स्वतः स्टेरिंग एकनाथ शिंदे यांनी हातात घेतलं होतं आणि त्यांनी आज गाडी चालवून संपूर्ण आढावा घेतलेला आहे. यात महत्वाचं म्हणजे मागे म्हणजे या सीटच्या दोन्ही सीटच्या मागच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बसलेले होते आणि ते देखील मागून सूचना करत होते कशा प्रकारे हा मार्ग बनवण्यात आलेला आहे. आढावा घेत होते, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते आणि एक सूचक एक वक्तव्य यामधून दिसून आलेलं आपल्याला एक चित्र दिसून आलेलं आहे की तिन्ही नेते ज्यावेळी आपण चर्चा करतो की कुठे ना कुठे धुसफूस आहे, मग एकनाथ शिंदेच्या पक्षातले मंत्री अजितदादांवर नाराज आहेत, कधी कधी भाजपचे मंत्री अजितदादांवर नाराज असतील, मात्र हे तीन नेते सर्वोच्च नेते जे आहेत महाराष्ट्रातले ते मात्र एकमेकांशी सुसंगत आहेत, त्यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित आहे, ते एकमेकांशी नाराज नाहीयेत. हेच दाखवण्याचा प्रयत्न या संपूर्ण चित्रातून आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि एकाच गाडीतून तिघांचा प्रवास हेच सांगतो, हेच दाखवतो की महाराष्ट्रातलं जे विकासाचं स्टेडिंग आहे ते आमच्या तिघांच्या